मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलक गावाकडे रवाना झाले। त्यानंतर आज आझाद मैदान सीएसएमटी परिसर मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय। आझाद मैदान परिसर स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय। सीएसएमटी स्थानकाचा हा संपूर्ण परिसर आहे। आझाद मैदान सीएसएमटी स्थानक मुंबई महानगरपालिका मुख्यालयाचा हा संपूर्ण परिसर आज मोकळा झालाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडनं आझाद मैदानात ते उपस्थित आहेत। लक्ष्मण, या ठिकाणी काल मोठ्या संख्येने आंदोलक होते, मात्र आता आझाद मैदानात नेमकी काय स्थिती आहे, कशा प्रकारे स्वच्छतेचं काम त्या ठिकाणी केलं जातंय? नक्कीच श्रुती, खरं तर मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील असतील किंवा त्यांच्या समवेत आलेले असंख्य मराठा आंदोलनकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले होते। जवळपास 5 दिवस त्यांचं याच आझाद मैदानावरती जे आहे ते आंदोलन सुरू होतं। मोठ्या प्रमाणात जे आहे ते महाराष्ट्रातून हे आंदोलनकर्ते जे आहेत ते आझाद मैदानावरती दाखल झालेले होते। मात्र काल शासनाने GR काढल्याच्या नंतर हे सर्व आंदोलनकर्ते आहेत ते परत आपल्या गावाकडे गेलेले आहेत। मात्र सध्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते सध्या आझाद मैदानावरती स्वच्छता मोहीम आहे ती राबवण्यात येते आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने सर्व हे स्वच्छता कर्मचारी आहेत ते सकाळीच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या पाण्याच्या बॉटल असतील किंवा जे काही गावाकडून आलेलं खाद्यपदार्थ होतं ते सर्व या परिसरामध्ये जे काही सांडलेलं आहे, जी काही अस्वच्छता आहे ती अस्वच्छताचं साफ करण्याचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून सुद्धा करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी टर्मिनस समोरचा जो परिसर होता तो सुद्धा संध्याकाळीच महानगरपालिकेच्या वतीने हे रस्ते सुद्धा चिखल साचला तो साफ करण्यात आलेला होता। आता सध्या तिथलं जे वातावरण आहे किंवा पूर्व पदावर पाहायला मिळते, सर्व वाहतूक सुद्धा सुरळीत झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र सध्या आझाद मैदानावरती आपण बघू शकतो की ह्याच्या साफ काही बाटलेल्या आहेत किंवा वेगवेगळे जे काही नक्कीच सध्या त्या ठिकाणी सफाई मोहीम राबवली जाते। तुर्तास धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।